त्यांचा प्रेमळ शुद्ध परिसता शिर्डी गमनेच्छोदबोध अतिमोदप्रद जाहला. तात्काळ निघतो घेतले वचन तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतोन ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरूनी सर्व निरवा करूनी तेची दिवशी अस्तमानी शिर्डी लागून निघालो. सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहील. जाणून दादरचेच भरले हशील तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊन बसता वांद्रे स्टेशनी गाडी असता. यवन एक गाडी सुटता अति चपळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत तोच आरंभी कार्यविघात. प्रथम ग्रासी मक्षिकापात तैसा डोकावत होता की. सवे पाहून सर्व सामान यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर उतरू नका हो दादरावर. मेल न तेथे थांबणार बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना मेल दादरवर मिळती ना. नकळे मग या चंचल मना काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाण योग साधावा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथा भाग घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊ साहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9-10 आत जाहलो शिर्डीत सादर. इसवी सन 1910 वर्तमान हे घडले पहा. एक साठ्यांचाच वाडा तेव्हा होता रहावयासी उतारूस. तांग्यातून उतरल्यावरी दर्शन उत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरण वंदीन शिरी आनंद लहरी उसळल्या. इतुक्यात साईंचे परमभक्त तात्या साहेब नूलकर विख्यात. मशिदीतून आले परत म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी वाडियाचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग करा स्नान बाबा जो येता ती मागे परतोन. तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाई घाई धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी आनंद न माई मनात. नाना साहेब सांगून गेले त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले साफल्य जाहले नयनांचे. कधी ऐकिली नाही देखिली मूर्ती पाहून दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंचा चरण स्पर्श पावलो जो परामर्श. तोच या जीवाचा परमोत्कर्ष नूतन आयुष्य तेथूनी. ज्यांचे निलाधलो हा सत्संग सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार अव्यंग राहोत अभंग मजवरी. ज्यांचे निपावलो परमार्थाते तेची की खरे आप्त भ्राते. सोयरे नाहीत तया परते ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार करू नेणे मी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडूनी कर चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला माझिया मनीचा विकल्प झडला. वरी साई समागम घडला परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्माची मावळे सई वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापसंचय कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद अक्षय करीतील पाय साईंचे. भाग्ये लाधलो चरण मानस वायसाचा होईल हंस. साई महंत संतावतंस परमहंस सद्योगी. पापताप दैन्य विनाशी
ऐसिया साईंच्या दर्शनेसी पुनीत आज जहालो मी बहुवसी पुण्यराशी समागमे पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी तीही साई महाराज भेटी हा साई एक मीनलिया दृष्टी सकल सृष्टी साई रूप येताची शिर्डीसी प्रथम दिवशी बाळासाहेब भाट्यांपाशी आरंभ झाला वादावादीसी गुरु कशासी व्हावा की बुडवूनी आपुली स्वतंत्रता ओढूनी घ्यावी का परतंत्रता जेथे निज कर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची ज्याचे त्यानेच केले पाहिजे न करी त्यास गुरुने काय कीजे न हालविता हात पाय जो निजे तयासी दीजे काय कवणे हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला अंगी दुर्धर देहाभिमान तेणेच वादावादीचे जनन अहंभावाची ही खूण नाही त्या वीण वाद जगी प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगत गुरु अनुग्रहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो दैव थोर की कर्तृत्व थोर वाद चालला हा घनघोर केवळ दैवावर टाकून भार काय होणार मी म्हणे तव बोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाही प्रतिकार होष्यमान नाही टळणार मी म्हणणार भागले दैवापुढे कोण जाई एक करिता एक होई ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडेना मी म्हणे हो म्हणता कसे हे करील त्याचेच सर्व आहे आळशा परी बैसूनी राहे दैवसाहे कैसे ते उद्धरेदात्मनात्मानं गरजे स्वये स्मृतिवचन त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य हे ज्याचे त्यानेच करावे लागावे किमर्थ गुरुचे मागे आपण असल्या विण जागे गुरुने भागे कैसेनी आपुली सदसद्विचार बुद्धी आपुले साधन चित्तशुद्धी ते जुगारुनी जो कुबुद्धी गुरु काय सिद्धी देईत्या या वादाचा अंत नाही निष्पन्न काही जाहले नाही चित्त स्वास्थ्यास अंतरलोपाही हे चिकमाई म्या केली ऐसा वाद घालिता कोणीही ना तिळभर थकता ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत बाबा काका साहेबां प्रत परिसा पुसत काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडत काय म्हणाले हे हेमाडपंत मजकडे पाहत बोलले वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत बाबांसी कळले कैसे हे वृत्त आश्चर्यचकित मी मनी असो ऐसा मी वाघबाण हत जाहलो निशब्द लज्जावनत